अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा मार्ग या यूट्यूब चॅनलवरून मी तुम्हाला मला आलेल्या स्वामींच्या प्रचिती आणि अनुभवाबद्दल सांगणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लहानपणी आलेल्या अनुभवाबद्दल सांगितले होते. त्याच्यानंतर 5 वर्षाचे असतानाचा तो अनुभव मी सांगितला होता. त्यानंतर आम्ही स्वामींना बघितले. स्वामींचे आगमन आमच्या घरात झाले. स्वामींची पूजा अर्चा आम्ही करायला लागलो. सर्वजण स्वामींचं करत होतो. त्यानंतर मी 5वीला गेले असेल. 5वीला गेली तेव्हा आमची आई ज्या शाळेत होती ती शाळा इतकी चांगली नव्हती. त्याच्यामुळे माझ्या वडिलांनी मला दुसऱ्या शाळेत टाकण्याचा निर्णय घेतला. तर आमचे जवळचेच नातेवाईक असलेल्या कुटुंबात मी तिथे राहायला गेले. तिथे स्वामींचं असं नाही, पण तिथे ते जरा तालुक्याच्या शहरासारखं गाव होतं. तर त्या गावात स्वामींचं केंद्र होतं. मी तिथे जेव्हा 5वीला गेले तेव्हा मी तिथे गणिताच्या ट्युशनसाठी जात असे. त्या ट्युशनला जाताना मला स्वामींचं केंद्र लागत असे. तेव्हा मी जेव्हा ट्युशनवरून येत असे तेव्हा स्वामींच्या केंद्रात थोडा वेळ जात असे. मग गेल्यावर तिथे रोज मंदिरात जात असे. मंदिरात जाऊन मग मी घरी जात असे. एक नंतर माझ्यासोबत माझ्या मैत्रिणी पण माझ्यासोबत केंद्रात यायला लागल्या. मग आम्ही स्वामींच्या केंद्रात कसे जातात, नमस्कार करणं, स्वामींना मुजरा करणं, औदुंबराला प्रदक्षिणा मारणं, जप कसा करतात वगैरे मी तिथे हळूहळू शिकले. नंतर 2-3 महिन्यातच मी मनाशी घट्ट ठरवले. तेव्हा आम्ही नॉनव्हेज खात होतो. मी मनाशी ठरवलं की आता आपण नॉनव्हेज खायचं नाही. नॉनव्हेज आता आपण पूर्णपणे बंद करायचं. मग मी माझ्या कुटुंबाला सांगितलं, माझ्या आईवडिलांना, भावा-बहिणींना सांगितलं की मी आता नॉनव्हेज बंद करणार आहे. मी आता नॉनव्हेज खाणार नाही. त्यांना माझा निर्णय आवडला. त्यांनी मला विरोध केला नाही आणि मी खरंच नॉनव्हेज खाणं बंद केलं. 2 आठवडे झाले असतील. माझी लहान बहीण ती पण म्हटली मी पण आता नॉनव्हेज खाणार नाही. तिने पण नॉनव्हेज बंद केलं. भाऊ तर खूपच लहान होता. 3 वर्षाचा किंवा 3-3.5 वर्षाचा होता. त्याला काही नीट समजत नव्हतं. पण तोही लहान बहीण म्हटल्यामुळे तो पण म्हणायला लागला मी पण खाणार नाही. आई म्हटली तुम्ही सर्वजण खात नाही तर मीही नॉनव्हेज खाणार नाही. आई, बहीण, आम्ही तिघी बहिणी, भाऊ, आई आम्ही सर्वांनी नॉनव्हेज खाणं बंद केलं. आमच्या वडिलांनी आमचा निर्णय ऐकून वडीलही म्हटले की आता आपल्या घरी नॉनव्हेज होणार नाही आणि नॉनव्हेज शिजणारच नाही. आणि खरंच सांगते मित्रांनो, आमच्या वडिलांनी दिलेला शब्द पूर्णपणे पाळला. आमच्या घरात कधी पाहुण्यांसाठीही नॉनव्हेज झालं नाही. आम्ही त्या दिवसानंतर आमच्या घरात नॉनव्हेज आलं नाही आणि आम्ही कोणीच नॉनव्हेजही खाल्लं नाही. त्यामुळे माझ्या वडिलांनी मला प्रचंड पाठिंबा दिला. माझ्या कुटुंबाने मला पाठिंबा दिला आणि माझं अनुकरण करून सगळ्यांनी नॉनव्हेज सोडून दिलं. मग आम्ही खऱ्या अर्थाने स्वामी मार्गात आलो. सर्वजण आम्ही स्वामींचा जप करणं, सेवा करणं करू लागलो. मी रोज मंदिरात जात असे. मंदिरात जाऊन औदुंबराला 11 प्रदक्षिणा मारणं, स्वामींना मुजरा करणं, जप करणं, घरी आल्यावर मी जप करत असे. खरंच सांगते मित्रांनो, तोपर्यंत माझ्या वडिलांची इतकी भरभराट झालेली नव्हती. त्यांच्या आयुष्यात भरपूर अडथळे येत होते. पण जेव्हापासून आम्ही स्वामी मार्गात आलो तेव्हापासून त्यांची भरपूर भरभराट झाली. आम्ही घर शोधत होतो. स्वतःसाठी घर बघत होतो. भरपूर घर बघितले पण घर काही चांगले मिळेना. मग आम्ही स्वतःच ज्या ठिकाणी मी शाळेत जात होती त्याच गावात एक जागा घेऊन माझ्या वडिलांनी घर बांधायला सुरुवात केली आणि 1 वर्षाच्या आत ते घर बांधून पूर्ण झाले आणि खूप सुंदर वास्तू तयार झाली. मी माझ्या वडिलांना आग्रह केला की पप्पा म्हटलं आपण आपल्या वास्तूला श्री स्वामी समर्थ नाव देऊ म्हटलं. वडील म्हटले चालेल बेटा, आपण आपल्या वास्तूला श्री स्वामी समर्थ नाव देऊ. आणि खरंच आम्ही आमच्या वास्तूला श्री स्वामी समर्थ नाव दिलं आणि त्या वास्तूमध्ये आजही मी तुम्हाला सांगते की आजही त्या घरात नॉनव्हेज शिजलेलं नाही. आम्ही कोणत्याही पाहुण्यांच्या मर्जी राखण्यासाठी सुद्धा नॉनव्हेज आणलं नाही. आणि
आम्ही पूर्णपणे मग जेव्हा आम्ही त्या घरात राहायला गेल्यानंतर आम्ही केंद्रात वगैरे जायचो स्वामींच्या, आणि केंद्रात जायचो, आरतीला जायचो, घरामध्ये जप करायचो. अशा प्रकारे आम्ही स्वामींची सेवा केली. आमचं घराचं जे स्वप्न होतं ते स्वामींनी पूर्ण केलं, आणि स्वामींच्याच घरात आम्ही परत राहायला गेलो.